भाजप पक्षासाठी मोठं योगदान देणारे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेसाठी संधी देण्यात आलेली नाही। यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी परिचारकांना विधान परिषदेत संधी देण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव नाही। यामुळे परिचारकांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। प्रशांत परिचारक हे 2013 पासून भाजप सोबत कार्यरत आहेत। 2015 मध्ये त्यांनी सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद निवडणूक जिंकली होती। त्यानंतर 2021 आणि 2024च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। विशेषतः 2021च्या पोटनिवडणुकीत भाजपच्या सांगण्यावरून त्यांनी पंढरपूर मतदारसंघात समाधान आवताडे यांना पाठिंबा दिला आणि पहिल्यांदाच येथे भाजपचा विजय झाला। या सर्व योगदानानंतरही पक्षाने त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवार म्हणून संधी दिली नाही। यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिचारक यांना विधान परिषदेत संधी देण्याचं आश्वासन दिलं असल्याचं बोललं गेलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना संधी मिळेल असे संकेत दिले होते अशी चर्चा होती। पण यादी जाहीर झाल्यानंतर परिचारकांना पुन्हा वेटिंगवरच ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले। परिचारकांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे। काही समर्थक परिचारक आणि भालके गटानं एकत्र यावे अशी मागणी करत आहेत। जर तसे झाले तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलू शकतात।